आभारी आहे. थँक्यू. 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 सगळ्यांनी पाणी घ्यायचं आहे आता हातात. आणि अ, मी काही अफर्मेशन्स म्हणते, काही पुष्टी म्हणते, ते तुम्ही ती त्या भावना म्हणजे मी जसं बोलेल तसं फील करायचं आहे तुम्ही, आणि तुमच्या हातातून ती ऊर्जा आपण त्या पाण्याला देतोय. जसं की मोबाईल चार्ज करतो, ते पिन कनेक्ट केल्याबरोबर इकडे मोबाईलचं एक बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होती. त्या प्रकारची ऊर्जा आपण आपल्या या पाण्याला देणार आहोत. सो मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. मी खूप भाग्यवान व्यक्ती आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी मदत करत आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी मदत करत आहे. हे संपूर्ण विश्व माझ्या जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी मदत करत आहे. मी खूप सुखी आहे आणि माझी सगळी कामं सहज सरळपणे पूर्ण होतात. मी खूप सुखी आहे आणि माझी सगळी कामं सहज सरळपणे पूर्ण होतात. मी खूप सुखी आहे. माझी सगळी कामं सहज सरळपणे पूर्ण होतात. मला चहूबाजूने यश मिळत आहे. मला चहूबाजूने यश मिळत आहे. मला चहूबाजूने यश मिळत आहे. माझे सुख समृद्धी वाढायला सुरुवात झाली आहे. माझं सुख समृद्धी वाढायला सुरुवात झाली आहे. माझं सुख समृद्धी वाढायला मदत झाली आहे. मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे. माझे शरीर हे स्वस्थ, तंदुरुस्त आणि ताकदवान आहे. माझे शरीर स्वस्थ, तंदुरुस्त आणि ताकदवान आहे. मी आनंदाने पैसा माझ्याकडे आकर्षित करतो. मी आनंदाने पैसा माझ्याकडे आकर्षित करते. मी आनंदाने पैसा माझ्याकडे आकर्षित करते. मी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आयुष्य जगत आहे. मी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आयुष्य जगत आहे. मी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आयुष्य जगत आहे. मी आनंदी आहे. मी सुखी आहे. मी समाधानी आहे. मी आनंदी आहे. मी सुखी आहे. मी समाधानी आहे. मी आनंदी आहे. मी सुखी आहे आणि मी समाधानी आहे. थँक यू. थँक यू. थँक यू लक्ष्मी माता. नेहमी माझ्यावर प्रसन्न राहण्यासाठी, माझी प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी, नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात माझ्या जवळ असण्यासाठी. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू. थँक यू. थँक यू. हे पाणी प्यायचं आहे एक घोट. आपलं जे सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे ते बोलायचं आहे. बोलताना तीन मनातल्या मनात बोलायचं आहे. सॉरी. बोलताना आपली जी जीभ आहे ती पाण्यामध्ये 3 वेळा गोलाकार फिरवायची आहे, आणि त्याच्यानंतर हळूहळू पाण्याचे घोट घेत ते आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे, तो आनंद, तो उत्साह आपल्यामध्ये, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरात ते व्हायब्रेशन्स क्रिएट करायचं आहे. थँक्यू.
सगळ्यांनी आता आपली जी मॅजिक नोट असेल सगळ्यांची बनवलेली, राईट? तर ती नोट आणि आपला जादुई धनादेश आहे तो काढायचा आहे. आणि ही नोट जी आहे ती अशी आपल्या दोन हातांमध्ये ठेवून आठवायचं आहे की लहानपणापासून आत्ता या गेलेल्या क्षणापर्यंत किती मुबलक प्रमाणात तुम्हाला पैसा, लक्ष्मी तुमच्याकडे उपलब्ध असते. काही गोष्टी अशा असतात ज्या आपण अ, स्वतःहून डायरेक्टपणे बाय नाही करत किंवा विकत नाही घेत. बट आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात, आपल्या जवळचे नातेवाईक, कितीतरी मार्गांनी कधीतरी आपल्याला भेट म्हणून काही वस्तू मिळतात जी आपल्याला हवी असते. कधीतरी आपल्याला कोणीतरी काहीतरी परतावा म्हणून काही गोष्टी देत असतात. सो आज आपण लहानपणापासून अगदी आपल्या पहिल्या वाढदिवसापासून कदाचित आईच्या तोंडून, बाबाच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं, रे हा तुझ्या या आत्याने ना तुला पहिल्या वाढदिवसाला असं असं दिलं होतं. सो अगदी पहिल्या वाढदिवसापासून म्हणा किंवा शाळेत कधी कुठल्या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं म्हणून घरी आपल्याला काहीतरी बक्षीस देतात. आजी, आजोबा, आई, बाबा, कोणीतरी मोठी ताई, दादा कोणीतरी चॉकलेट देतं. तर आपल्याला आजपर्यंत अनपेक्षितपणे मिळालेल्या ज्या काही गोष्टी असतील, ज्याच्यासाठी आपण नाही पण दुसरं कोणीतरी पैसे खर्च केले असतील, तशी जास्तीत जास्त गोष्टी आठवायच्या आहेत आपल्याला. कोणीतरी ग्रीटिंग देतं. पूर्वी वाढदिवसाला आपण ग्रीटिंग द्यायचो एकमेकांना, खूप जरा लहान असताना. गिफ्ट्स मिळतात, बर्थडे गिफ्ट्स मिळतात आपल्याला. कोणी ऑफिसमध्ये असेल, काम करणारी व्यक्ती असेल तर ऑफिसमध्ये दिवाळी निमित्त किंवा ऑफिसचं काही स्पेशल डे असेल तर तेव्हा पण आपल्याला ऑफिसकडून काही गिफ्ट्स मिळतात. रक्षाबंधन, भाऊबीजला भाऊ आपले ओवाळणी देतात आपल्याला. पाडव्याला हसबंड गिफ्ट्स देतात. सो अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला आपण स्वतः पैसे खर्च न करता मिळतात. पण आपण कधीच मनापासून कृतज्ञता व्यक्त करत नाही. सो आज आपण त्या सगळे क्षण आठवायचे आहेत, त्या वस्तू आठवायच्या आहेत. आणि त्यासाठी ज्या कोणी व्यक्तीने पैसे दिले असतील त्यासाठी आज आपण त्या व्यक्तीचे, त्या क्षणाचे आणि त्या पैशांचे मनापासून आभार मानायचे आहेत. की थँक यू लक्ष्मी माता. माझ्या नकळत सुद्धा, अगदी अनपेक्षितपणे सुद्धा तू एवढ्या मुबलक प्रमाणात, एवढी जास्त माझ्यावर नेहमी तुझी कृपा दाखवतेस, माझ्यावरती प्रसन्न राहतेस. त्यासाठी मी, प्राजक्ता, आज खरंच मनापासून तुझे आभार व्यक्त करते. थँक यू लक्ष्मी माता. थँक यू, थँक यू, थँक यू. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. सगळ्यांनी आपली जी आपला जो जादुई धनादेश आहे तो हातात घ्यायचा आहे आणि ज्या गोष्टीसाठी, जी वस्तू तुम्हाला हवी आहे त्यामधून ज्यासाठी तुम्ही तो धनादेश बनवला आहे, तर ती गोष्ट तुमच्याकडे आता उपलब्ध आहे, तुम्हाला मिळाली आहे आणि तुम्ही आनंदाने त्या
आपला जो हा चेक आहे, धनादेश आहे, त्याला सांगताय. तो आनंद तुम्ही व्यक्त करताय. स्वतः ती प्रॅक्टिस करूया आपण. तो आनंद, तो चेहरा, ते हावभाव तुमचे दिसले पाहिजे. सगळ्यांचं झालं असेल तर कालचा आपला जो 28वा धडा होता पुस्तकातला, त्याचं नाव काय होतं, कोणी सांगेल? जादूचे स्मरण. राईट, बरोबर. तर कोणी कोणी त्याचा जो अभ्यास होता, त्याची जी कृती होती जादूची, ती पूर्ण केली? वाव, कोणीच नाही. अच्छा, नामदेव सरांनी केली. वा, छान. ओके, बरेच जणांनी केली आहे. थँक्यू ज्यांनी केली त्यांना. आणि ज्यांनी केली त्यांनी पुन्हा रिवॉर्ड्स पॉइंट मिळवण्यासाठी आता पुन्हा करायची आहे ती प्रॅक्टिस. आणि ज्यांनी नाही केली त्यांनी आता करायची आहे. तर आपण ही प्रॅक्टिस ओरली करूया. मी जसं जसं बोलेल तुम्ही डोळे मिटून बसायचं आहे. आणि मी जसं जसं बोलेल तसं तसं तुम्हाला आठवायचं आहे की जसं, वा, मी आभारी आहे या नवीन दिवसासाठी. म्हणजे तुम्ही फील करायचं आहे की साहजिकच आहे, आपण या सेशन मध्ये आहोत सगळे, म्हणजे एक नवीन दिवस सगळ्यांनाच देवाने वरदान म्हणून दिलेलं आहे. कालचाही होता प्लस आजचाही आहे. तर आपण सगळ्यांनी म्यूट करायचं आहे आणि म्हणायचं आहे, मी आभारी आहे या नवीन दिवसासाठी. ठीक आहे. वाव. मी आभारी आहे या नवीन दिवसासाठी. येस, मी आभारी आहे मला मिळालेल्या या नवीन दिवसासाठी. मी थँक्यू, खूप थँक्यू, आभारी. थँक्यू. अच्छा. मी आभारी आहे मी आभारी आहे. भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन माझ्या आजूबाजूला उपलब्ध आहे. मी आभारी आहे थंडीमध्ये घालण्यासाठी माझ्याकडे गरम कपडे उपलब्ध आहे. मी आभारी आहे माझ्याकडे झोपण्यासाठी एक बेड आहे. मी आभारी आहे मी आभारी आहे. अंगावर घेण्यासाठी अंगावर येण्यासाठी माझ्याकडे ब्लँकेट अवेलेबल आहे. मी आभारी आहे माझ्या या घरासाठी. मी आभारी आहे मी काल नाश्त्यामध्ये खाल्लेल्या पदार्थांसाठी. मग तुम्ही काय काय पदार्थ खाल्ले ते पण तुम्ही आठवू शकता. जसं कोणी इडली खाल्ली असेल, डोसा, काय जे पण काही खाल्लं असेल. वाव. मी आभारी आहे काल दिवसभरात मी जे पण पाणी पिलं त्या सगळ्या पाण्यासाठी मी आभारी आहे. काल कोणी आपल्याला शेजारी म्हणा किंवा आपल्या घरात कोणीतरी, घरातलीच व्यक्ती बाहेर गेल्यावर काही एखादी गोष्ट आणली असेल किंवा आपण काहीतरी वेगळं खाल्लं असेल काल,
मग ते तुम्ही स्वतः खा किंवा कोणीतरी तुम्हाला आणून दिलं असेल. तर तसं काही खाल्लं असेल तर त्या खाण्यासाठी, त्या पदार्थासाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीने दिलेल्या त्या पैशांसाठी आपण आभारी आहे असं म्हणू शकतो. आपल्या घरामध्ये अगदी किमान वर्षभर नाही पण किमान सगळ्यांच्या घरी पुढील 1 आठवडा, 15 दिवस, 1 महिना जाईल एवढे मुबलक प्रमाणात धनधान्य अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. आपल्या तांदूळ, गहू, ज्वारी जे पण काही आपण खातो त्याच्या कोठ्या भरलेल्या आहेत. त्यासाठी आपण आभार व्यक्त करायचे आहेत. आपल्याला अंगावर घालायला एकापेक्षा जास्त व्हरायटी असलेले कपडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. सीझन नुसार आपण आपले कपडे बदलू शकतो. थंडीनुसार उन्हाळा, पावसाळा, एवढे व्हरायटी ऑफ क्लोथ्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी मी आभारी आहे. माझ्याकडे एवढे पैसे आहेत की मी रात्रीचं जेवण आनंदाने करू शकते. आनंदाने त्याची अरेंजमेंट होत आहे. त्यासाठी मी आभारी आहे. एखादी गोष्ट मला आवडलीच तर मी ती वस्तू सहज घेऊ शकते. त्या पैशांसाठी मी आभारी आहे. आणि जरी कोणाकडे या गोष्टींसाठी जरी चॅलेंज असतील, पण मग तुम्ही वेगळ्या गोष्टीमध्ये आपण वरदान शोधू शकतो. जसं की स्वातंत्र्य. मी आता जस्ट एक रील बघितलं युट्यूबला. तर मग म्हणजे ते थोडं वेगळं होतं पण त्याच्यातून पॉझिटिव्ह असं काय घेऊ शकतो. तर मला असं वाटलं की अरे स्वातंत्र्य हे खरंच किती मोठं वरदान आहे. एखाद्या स्त्रीसाठी सुद्धा आणि तितकंच एखाद्या पुरुषासाठी सुद्धा. की आज मला माझ्या घरामध्ये स्वातंत्र्य आहे माझे विचार मांडण्याचे. त्या स्वातंत्र्यासाठी ते माझ्यासाठी एक वरदानच आहे. आज मला स्वातंत्र्य आहे की मी आज मला हवे तसे कपडे घालू शकते. आज मला हे स्वातंत्र्य आहे की मी माझ्या वेळेनुसार माझा आहार, माझं जेवण मी माझ्या वेळेमध्ये घेऊ शकते. आज मला स्वातंत्र्य आहे माझ्या मित्रमैत्रिणींशी फोनवर बोलण्याचं, त्यांच्यासोबत बाहेर टाइम स्पेंड करण्याचं. आज मला स्वातंत्र्य आहे की एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मी जगू शकते. आज मला स्वातंत्र्य आहे मी स्वतंत्रपणे माझे विचार घरातल्या निर्णयामध्ये मांडू शकते. आज मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्याविषयी, माझ्या फॅमिली विषयी, माझ्या मुलाविषयी सुद्धा मी निर्णय घेऊ शकते. सो खरंच किती मोठं वरदान आहे हे आपल्या सगळ्यांसाठी. पण आपण नाही विचार करत या छोट्या छोट्या गोष्टींचा. आज आपल्याला हे स्वातंत्र्य आहे की आपल्याला ही झूम मीटिंग हे सेशन करण्याआधी घरी कोणाची परमिशन घेऊन तर आय गेस कोणीच नसेल बसलं. हजबंडची म्हणा किंवा वाईफची की प्लीज मला हे करू दे. हे आपणच ठरवतोय की मला हे करायचंय. मग हे एक प्रकारचं स्वातंत्र्य आहे आपल्याला. मग या सगळ्या स्वातंत्र्यांसाठी जे आज आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याचा उपभोग आपण इतक्या अ मनसोक्तपणे घेत आहे, तर त्या प्रत्येक स्वातंत्र्यासाठी मी खरंच खूप मनापासून आभारी आहे. थँक यू. थँक यू. हे स्वातंत्र्याविषयी मी खूप वरवरचं सांगितलं. पण याच्याही आतमध्ये कितीतरी म्हणजे काही स्त्रियांना भाजी काय बनवायची हे सुद्धा घरात काही व्यक्तींना विचारावं लागतं. सिनियर पर्सन्स असतात, सासू, आजे सासू वगैरे. पण आज आपल्यापैकी कितीतरी जणी अशा असतील जे आपण स्वतःच ठरवतो. घरी 4 वेळा विचारतो काय करायचं काय करायचं, पण आपल्याला जे करायचं तेच भाजी आपण बनवतो. मग हे सुद्धा एक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला आहे की आज मला पोळी नाही खायची, आज मला भाकरी खायची आहे.
सॉरी. सो त्या सगळ्या स्वातंत्र्यासाठी मी खूप मनापासून आभारी आहे. एवढं मुक्त स्वतंत्र लाईफ मला युनिव्हर्सने दिलं आहे. असंच आपण अजून या विषयाला धरून अजून काही गोष्टी आठवू शकतो की असं कोणत्या कोणत्या बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य आहे. स्त्री शिक्षणाचं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर ते त्यांच्यामुळे मिळालं, त्यांनाही तुम्ही आठवू शकता. येस. आज हर एक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुढे आहे, म्हणजे समान अधिकार आपल्याला मिळाला. बरोबर आहे. खरंच आहे. म्हणजे स्त्रियांसाठी पहिलं स्वातंत्र्य तर तेच आहे की त्या आज शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. किंवा ज्या स्त्रियांनी शिक्षण घेऊन ते नोकरी नाही करत आहेत पण तरी आज त्यांच्यामुळे आज घरातील मुलं मुली त्यांची जी पुढची पिढी आहे ती छानपणे हुशार पद्धतीने शिकत आहे. हे सुद्धा एक वरदान आहे त्या स्त्रीसाठी. ठीक आहे, आता एक मोठा श्वास घ्यायचा आहे. मोठा श्वास सोडायचा आहे. श्वास घेत असताना आता जो नेक्स्ट श्वास आपण घेणार आहे तो घेत असताना आपण म्हणायचं आहे, मी घेत असलेल्या या श्वासोच्छवासासाठी मी आभारी आहे. मी घेत असलेल्या या जादुई श्वासोच्छवासासाठी मी आभारी आहे. मी घेत असलेल्या या जादुई श्वासोच्छवासासाठी मी आभारी आहे. थँक यू. थँक यू. थँक यू. 12-12 पोर्टल साठी येलो पेज सांगितलं की नॉर्मल व्हाईट पेज? पांढरा कागद सांगितलाय ना मॅम. अच्छा, पांढरा. आणि पांढरा कागद आणि निळा पेन, ब्लू पेन. ओके. मॅम पांढरा म्हणजे असं नॉर्मल चालेल ना आपलं लाईन्स असलेला पेज की प्लेन पांढरा ड्रॉइंग पेपर? प्लेन पांढरा पण चालेल. खरं तर प्लेन पांढराच अपेक्षित आहे पण नसेल तर मग रेघा असलेला पण चालेल. ओके. मग आपल्याला अफर्मेशन करायचे, स्वप्न लिहायचे ना. सो सगळ्यांनी ठरवून ठेवा. हम्म. त्याआधी आपण आज अफर्मेशन एक ट्राय करू शकतो. सुरुवातीला कुठलं तरी एक तुमच्या आयुष्यामध्ये जिथे कुठेतरी तुम्हाला चॅलेंज आहे तर त्याचं एक छान अफर्मेशन बनवून तुम्ही ऍटलिस्ट ते अफर्मेशन एक 7 वेळा लिहा किंवा 11 वेळा लिहा. आता आपण सुरू करायचं नाही क्लास जोपर्यंत हे रिच्युअल होत नाही तोपर्यंत, मग मध्येच अजून डिस्कनेक्ट होईल. हम्म. बोला ना नामदेव सर. नामदेव सरांचा हात रेज्ड आहे, त्यांना अनम्यूट करायचंय. आवाज येत आहे माझा? हो हो. माझं शेअरिंग असं आहे, मग आभार मानायचे होते मला. अरे वा. माग मी 28 दिवसाचा हिंदीमध्ये हा क्लास अटेंड केला हम्म. आणि त्यांचे आभार मानायचे माझे राहून गेले होते. त्यानंतर आता मी मराठीतून हा क्लास अटेंड केला. तर कीर्ती मॅम आणि प्राजक्ता मॅमचे आभार मानायचे होते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला या जर्नीमध्ये ज्याने आणलाय ती माझी एंजल, आपल्या ग्रुपमध्येच आहे ती, अस्मिता सावरकर. तिच्यामुळेच मी या ग्रुपमध्ये आलेलो आहो आणि माझ्या जीवनात बऱ्याच प्रकारचे मॅजिक घडत आहेत. आणि अस्मितामुळेच मला अशीच जर्नी, परदेश जर्नी सुद्धा करता आली की तिच्यासोबत मी दुबईला जाऊन आलो, त्यानंतर मी थायलंडला जाऊन आलो. तिचे सुद्धा आभार मानायचे होते. तर या सगळ्यांचे आभार मानणं हाच माझा आजच्या शेअरिंगचा भाग होता.
तर धन्यवाद सगळ्यांना. आणि ग्रुपमध्ये जे काही पार्टिसिपंट आहेत त्या लोकांनी जे काही शेअरिंग दिलं त्याच्यामुळे जे काही इन्स्पायरेशन आलेलं आहे एक त्याचे सुद्धा सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. वा, थँक्यू. हा. अस्मिता मॅम तुमची मुलगी आहे का सर? या वा. अरे शी इज टू एनर्जेटिक. तुम्ही त्यांना येस. बघितलं ना खो खो लिहिलंय. ती तिचं वाचन इतकं दांडगं आहे. तिच्याजवळ आता हे सगळे पुस्तक आहेत ना, हे सगळे पुस्तक आहेत आणि ती सतत वाचत असते, सगळे वेबिनार करत असते. आणि ती एकटीच नाही करत, मला सुद्धा ती त्या इनिशिएटिव्ह घ्यायला सांगते की बाबा हे करा तुम्ही आता. त्याच्यामुळे आता मी एक रिटायर्ड माणूस असून सुद्धा मी एनर्जेटिक राहू शकतो मी. त्यामुळे तिचे मनापासून आभार. वाव, किती छान. थँक्यू. थँक्यू. ती मॅम तुम्ही काही बोलताय का? तुम्ही म्यूट वर आहात. आज सुप्रिया मॅम नवीन आहेत ना या की? नवीन नाहीये, आज मॅमचा कॅमेरा ऑन आहे. हो हो. ऍक्च्युली मी यांना खोपोली रिट्रीटला बघितलं. येस खूपच येस एनर्जेटिक अँड व्हेरी गुड अँड पॉझिटिव्ह सोल. येस. थँक्यू थँक्यू मॅम. ते सुलतान ऑफ द वीक मध्ये पण आलेल्या ना. हा हो. येस. जबरदस्त शेअरिंग आहे मॅमचे पण. चालेल, सगळ्यांनी एक अफर्मेशन लिहायचं आहे. सो मी काय अफर्मेशन सिलेक्ट केले हे मी सांगते, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं. हे इंग्लिश मध्ये आहे खरं. माय बँक अकाउंट इज कॉन्स्टंटली ओव्हरफ्लोईंग विथ अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी. हे मी हे अफर्मेशन मी 12 वेळा लिहिणार आहे, सॉरी 11 वेळा. तर प्रत्येकाने आपलं 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 एक एक अफर्मेशन सांगायचं आहे, जे तुम्ही 11-12 जितक्यांदा लिहिणार असाल तितक्यांदा लिहिणार असाल ते सांगायचं एक एक अफर्मेशन. सो फर्स्ट कीर्ती मॅम. मी महिन्याचे 2 लाख रुपये कमवत आहे. वाव. आणि हे कंटिन्यू नेक्स्ट 7 डेज गौरी मॅम. करायचे. पण आज जर तुम्ही कराल तर प्लीज लक्ष ठेवा, 7 डेज तुम्हाला कंटिन्यू करावं लागेल. आणि मी तर म्हणेल की जर आता मॅम म्हणतात 7 डेज करायचं आहे आणि जर तुम्ही हो म्हणत असाल तर ते मस्ट आहे करणं. आणि नसेल करू शकत तर प्लीज हो म्हणू नका. मनात म्हणा की मी आजच्याच दिवस करेन, मी 7 दिवस नाही करू शकत. म्हणजे आपल्याला पण अशी हुलकावणी कोणी देणार नाही आपल्या कर्मांमध्ये. चला गौरी मॅम सांगा तुमचं अफर्मेशन. आणि जे लोक बोलत नाहीये त्यांनी लिहायचं आहे आणि ऐकायचं आहे. मी एक एक नाव घेईल, त्यांनी सांगा. मॅम अफर्मेशनच करायचे की काही आपलं ड्रीम मधलं असेल तरी? म्हणजे मला कळालं नाही ड्रीम मधलं म्हणजे. म्हणजे हे अच्छा बघ, आपल्याला अ, एक अफर्मेशन लिहायचं आहे. पण आता ते अफर्मेशन आपण एकदाच लिहूया. आणि एक स्वप्न असेल ते 12 वेळा आपण लिहिणार आहे. म्हणजे कारण माझं माझं इनिशिएटिव्हली आता चालू आहे ते स्कूलचं रिलेटेड, तर ते मी 12 टाइम्स लिहिणार आणि एकच अफर्मेशन 1 टाइम लिहिणार का? राईट. गौरी आणि मॅम हे 7 डेज अफर्मेशन ना? सांगा. हो हो, हे व्हाईट 7 डेज व्हाईट करायचं. पेपरवर लिहायचं त्या व्हाईट पेपरवर लिहायचं ना? येस येस. व्हाईट पेपर विथ ब्लू पेन, ब्लू इंक. अफर्मेशन तुम्ही डेली तुमच्या वहीत लिहा. आणि जे आपण स्वप्नवालं करणार आहे ते तुम्हाला व्हाईट पेपरवर लिहायचे आहे. आणि 12 वाजून 5 मिनिटं झाली आहे. ओके. 12-11चा कुणीतरी एक हे लावून ठेवा, मी बोलू? रिमाइंडर. लावते. हा, बोला बोला. माझे प्रत्येक महिन्याचे टार्गेट मी 100% करणार आहे. वाव, तुमचं झालंय ऑलरेडी 98, सो जस्ट 2%. बरं, मी काल 12 वाजून 12 मिनिटांनी 12 वेळा एक माझी इच्छा लिहिलेली आहे रात्री. वाव.
मॅम लिहायला स्टार्ट करायचंय ना आता? हो जे हो 12 वेळा करायचंय. लिहायचे ते. ओके. हो हो 12 पर्यंत लिहून झालं पाहिजे आपलं. ओके. आणि जे लिहित नाहीये त्यांनी बोलायचे आहे त्यांचं जे पण स्वप्न किंवा पहिली इच्छा आहे 1 नंबरची, जी त्यांना फास्ट पटकन पूर्ण करायची आहे, पटकन हवी आहे, अशी इच्छा 12 वेळा म्हणायची आहे तुम्ही. तोंडाने मोठ्याने म्हणा फक्त मग. लिहायची जरूरत नाही मग मॅडम? अरे पण जे लिहू शकतात ते लिहा ना प्लीज. 12 वेळा? स्वप्नील सरांचाच 12 वेळा प्रश्न लिहायचं? आहे का हा? हो हो 12 वेळा 12 लिहायचं? वेळाच लिहायचा. एकच स्वप्न इच्छा 12 वेळा लिहायची आहे आपल्याला. आणि ती कशी लिहिणार, फक्त लिहायची म्हणून नाही लिहायची आहे, 3 वेळा जे आपण थँक्यू थँक्यू म्हणतो ते सुद्धा लिहायचं आहे. त्यामुळे पटापटा लिहा आता. मिळाले आहे की हवे आहे असं लिहायचं? नाही नाही ती तुमच्याकडे आहे. हे कोणाचा प्रश्न आहे, गौरी मॅमचा का? हो. हा आता तुमची समजा इच्छा आहे तुम्हाला 55 kg वेट हवं आहे, तर तुम्ही कसं लिहिणार, थँक्यू थँक्यू युनिवर्स, माझं आदर्श वजन 55 किलो आहे. आता प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे ते, वर्तमान काळात. भूतकाळ भविष्यकाळ काही नको, ऍज इट इज राईट नाऊ आपल्याला हवं आहे ते, किंवा आहे. बारा 10 झाले आहे, 2 मिनिट अजून आहे आपल्याकडे.
12 11. Yes. सगळ्यांना क्लिअर आहे ना काय करायचं ते? परत सांगा सांगायचं. एकदा मॅडम. प्राजक्ता मॅम तुम्ही काय एकदा सांगा सांगितलं? मॅम. काय मॅम? तेच लिहायला सांगितलं आहे. नाही, आता 12 12 झाले आहे. तुमच्या व्हाईट पेपरवर तुम्हाला ब्लू पेननी तुमचं स्वप्न लिहायचं आहे. एकच स्वप्न लिहायचं आहे जे तुम्हाला या मंथला असं कम्प्लीट करायचं आहे. म्हणजे असं वाटतं ती खूप तीव्र इच्छा आहे ती करायची आहे, ती लिहायचं आहे.
मॅम काय करायचं आहे? मी उशिरा जॉईन झाली. हॅलो, माझा आवाज येतोय का? हो हो. हा, आपल्याला आपलं जे पण सगळ्यात पहिलं स्वप्न आहे, जे आपल्याला लगेचच पूर्ण करून हवं आहे किंवा इच्छा आहे तीव्र, अशी एक इच्छा आपल्याला 12 वेळा लिहायची. एकच इच्छा 12 वेळा एका पेपरवरती निळ्या पेनने लिहायची आहे. आणि म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची आहे, की जसं आपण सिंटॅक्स आहे थँक्यू थँक्यू, आभारी आहे आभारी आहे, असं 3 वेळा म्हणून जे आपण लिहितो स्वप्न चालू प्रेझेंट टेन्स मध्ये, तसं लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी पेजच्या खाली आपली सही करायची आहे. ओके, ठीक आहे. येस, थँक्यू. 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 सोनालीचा 12-17 पर्यंत झालाय ना, तर आज रात्री हे 12-12ला ट्राय कर म्हणजे जमलंस. आताही लिहिते, रात्री पण लिहे. सो झालं का सगळ्यांचं लिहून? हो. 1-2 जास्ती वेळा लिहिलं गेलं असेल तर चालेल का? 12 पेक्षा? हा, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आपली स्वतःची सही करायची आहे. आणि आज आपण एक बोनस असाइनमेंट करू शकतो, की शेवटची सही करण्या अगोदरची जी स्टेप आहे, ग्रॅटिट्यूड टू युनिव्हर्स, तर आपलं स्वप्न, जसं की कोणाचं स्वप्न असेल घराविषयी, कोणाचं स्वप्न असेल मला अमुक अमुक ही ज्वेलरी पाहिजे, कोणाचं स्वप्न असेल मला कुठे फिरायला जायचंय, कोणाचं स्वप्न असेल मला ही कार हवी आहे, कोणाचं स्वप्न असेल की मला माझ्या या मुलाला या शाळेत घालायचं आहे, कोणाचं स्वप्न असेल की मला माझ्या हस्बंड सोबत एक हेल्दी रोमॅन्टिक रिलेशनशिप हवं आहे, राईट? हे आत्ता तुमच्या समोर आहे किंवा सोबत हे स्वप्न आहे, राईट? पण या क्षणाच्या आधी भूतकाळामध्ये तुम्ही जेव्हा कधी, की आता जसं पैसे आहेत, तर जसं आपण आता प्रॅक्टिस केली की कधी कोणी कोणी किंवा आपल्याकडे कधी कधी पैसे होते आणि आपण सहजपणे काही गोष्टी विकत घेऊ शकलो. तर पास्ट मध्ये आपण जेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसे होते आहे किंवा जेव्हा जेव्हा आपण पैसे खर्च केले, मग तो 50 पैसे जरी असतील किंवा 1 रुपया जरी असेल, की आपण सहज जाऊन चॉकलेट घेऊन आलो है ना, लहानपणी आपण खेळताना किती व्हॅल्यू होती त्या 1 रुपयाची पिन, की आपण अख्खं 1 रुपयामध्ये 4 चॉकलेट घ्यायचो आणि आपल्या फ्रेंड्सला द्यायचो आणि आपण पण खायचो, राईट? मग हे पैशांसंदर्भात झालं, की आपण 500 ग्रॅटिट्यूड आठवायचे आहेत जाणीवपूर्वक आज, किंवा लिहायचे असेल शक्य असेल तर. त्याचप्रमाणे कोणाला कार हवी आहे, कोणाचं स्वप्न आहे मला ही ड्रीम कार हवी आहे, मला ही कार हवी आहे, तर याच्या आधी जेव्हा कधी तुम्ही कोणाच्या कारने प्रवास केला, फ्रेंडच्या कारने प्रवास केला, किंवा तुम्ही बसमध्ये जरी बसले असाल, वाहतुकीचं एक मोड आहे, ते मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे कार म्हणजे, राईट? तर मग आपण बसमध्ये बसतो, ट्रेनमध्ये बसतो, कधीतरी गंमत म्हणून आपण फिरायला गेलं की बैलगाडीमध्ये बसतो, घोडागाडीमध्ये बसतो. म्हणजे आपण काही गाड्या आपण यूज केल्या असतील, मग ते इवन छोटी सायकल जरी असेल, तरी त्या गोष्टी आठवून किंवा बोलून त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कोणाचं इच्छा असेल की मला माझ्यासोबत हजबंड सोबत खूप रोमॅन्टिक, खूप छान प्रेमळ नातं हवं आहे, राईट? मग तुम्ही काय करायचं आहे की आत्ता पास्ट पर्यंत
किंवा आज असे कोणते कोणते कपल्स तुम्ही बघितले आहेत की जे खरंच खूप छान असे आपण बोलतो की आयडियल कपल आहे, लव्ह बर्ड्स आहे असं आजकाल आपण बोलतो प्रेमाने, राईट? तर मग ते कपल्स आठवून त्यांना ब्लेसिंग्स द्यायचे आहेत की वाव किती छान राहतात हे, मला यांच्यातली ही गोष्ट, चांगल्या भावना त्या प्रती आपल्या निघाल्या पाहिजे. हेच एक इंटेन्शन आहे, आजच्या उद्दिष्ट आहे आजच्या प्रॅक्टिसचं, जे एक्स्ट्रा ऍडिशन मी सांगितलं आहे बोनस प्रॅक्टिस त्याचं. जसं कोणाला इच्छा असेल की माझ्या मुलाला किंवा मुलीला उत्तम शिक्षण मिळावं, मला ही शाळा हवी आहे, तर तुम्ही काय करू शकता की आपल्या आजूबाजूला शाळा असतील किंवा आपण स्वतः, ही आपली माझी इच्छा आहे, राईट? मग मी काय करणार की माझ्या आई वडिलांनी मला किती चांगलं शिक्षण दिलं कॉलेजमध्ये, मग ते बालवाडी, नर्सरी, UKG, काय काय असतं ना, पहिलीपासून चौथीपर्यंत शाळा वेगळी, मग हायस्कूल, मग त्याच्यानंतर 11वी 12वी, मग कॉलेज. कॉलेज संपल्यानंतर पण आपण बरेच क्लासेस करतो. मग त्या सगळ्यांसाठी मी आज कृतज्ञता व्यक्त करणार. सो आय होप सगळ्यांना कळलं असेल की स्वप्नानंतर आज दिवसभर आपल्याला काय प्रॅक्टिस करायची आहे. आणि कोणाला स्वप्न आणि काय प्रॅक्टिस करायचे आहे हे कळत नसेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. साईन करायच्या आधी ना मॅडम? नाही नाही, साईन करायच्या आधी तर आपल्याला 12 स्वप्न लिहायचे 12 आहेत स्वप्न आणि लिहिले. खाली सही करायची आहे. हा हे झालं, 12-12चं पोर्टलचं काम झालं. हा आपलं सेशन संपल्यानंतर आज दिवसभरात आपल्याला ही प्रॅक्टिस करायची आहे की जे युनिव्हर्सने पण मला हा जेव्हा कधी पैसे दिले त्याच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करणार, कारण आज मी जाणीवपूर्वक ती प्रॅक्टिस मला करायची आहे. है ना? मग 12-12 पोल्टर काय फक्त 12 वाजून 12 मिनिटांसाठी नाही, आज पूर्ण तारीख आहे 12-12ची. मग आपण आज पूर्ण दिवस हे जे सर्कल आहे ते आपलं चालू ठेवणार आहे. ग्रॅच्युटी पैशांसाठी, शिक्षणासाठी नाही, आज आपण फोकस फक्त आणि फक्त ब्लेस. माझं जे स्वप्न आहे त्याच्या रिलेटेड. रिलेटेड जे पास्ट मध्ये मला मिळालं आहे मुबलक प्रमाणात त्याच्यासाठी करायचं आहे. ओके, हम्म. थँक्यू. प्राजक्ता मॅम, हा मॅम बोला. आपण लेसन सुरू करायचा आणि आज चालेल. तुम्हाला हेल्थ चॅलेंज असेल तर सुप्रिया मॅम वाचायला तयार आहे. ओके चालेल. ठीक. येस, थँक्यू सुप्रिया मॅम.